आता घेऊयात इतरही राजकीय टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। करमाळामधील पोलिसांना धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? अजित पवारांच्या व्हिडिओ कॉलवरून दमन यांचा सवाल। तर तुझी डेअरिंग कशी झाली अशी म्हणण्याची इतकी दादागिरी का? अंजली दमन यांचा सवाल। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। दक्षिण मुंबईच्या उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत, मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। शिंदे देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचं राजकीयदृष्ट्या कपडे काढले जात आहेत, तर देवरांनी फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावरून रोहित पवारांची टीका। मुंबईमध्ये आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? दक्षिण मुंबईचा 7-12 धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का? शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर द्यावं, देवरांच्या पत्रानंतर राऊतांचा हल्लाबोल। संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर खासदार ओमराजे निंबाळकर भडकले। वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर, पक्षप्रवेश 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती। तर आज होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर। उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट। सिल्वर ओकवर गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट, दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। तर आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद। ओव्हरटाईमची वेळ वाढल्यामुळे कामगारांना आता याचा आर्थिक फायदा होणार, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती। कामाचे तास वाढवण्याचा निर्णय हा शासनाचा आहे, दरम्यान श्रमाचा अवमान करणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया। सरकारच्या या निर्णयाविरुद्ध लढावं लागेल, कामगारांनी कधीही शोषण सहन केलं नाही आणि करणारही नाही। कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयावर आव्हाडांची प्रतिक्रिया।